सुप्रभात सर्वांना. माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात देवपूजा केल्यापासून झाली. त्यानंतर मम्मीने गणपती बाप्पाला ओवाळले, जास्वंदाच्या फुलाची माळ घातली आणि मग आम्ही सकाळी-सकाळी गणपती बाप्पाची छानशी आरती केली आणि त्यानंतर मग आम्ही नाशिकला जायला निघालो. नाशिकला गेल्यानंतर आधी आम्ही नाश्ता केला आणि फिरत असताना असं ठरवलं, की आता गणपतीचा पिरियड आहे, तर नवश्या गणपतीला जावं. नवश्या गणपतीला जात असताना इथे एक बाबा छानसा गंध लावून देत होते. तर मग आधी आम्ही सर्वांनी गंध वगैरे लावून घेतला आणि नवश्या गणपतीला जायला निघालो. नवश्या गणपतीला गणपतीचा पिरियड चालू असल्यामुळे खूप गर्दी होती. तर आम्ही आधी लाईनमध्ये थोडा वेळ वेट केलं आणि छानशी दर्शन घेतली. नवश्या गणपती म्हणजे नवसाला पावणारा देव आहे. तर इथे खूप जणांनी नवसही केले होते आणि त्यानंतर मग इथे अष्टविनायकचे गणपती होते. तर आम्ही सर्वांची दर्शन घेऊन सोमेश्वरला आलो. सोमेश्वरलाही गर्दी असल्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेऊन बोटिंगकडे आलो. बोटिंगमध्येही गर्दी होती, पण आम्ही सर्वांनी बोटिंग केली. बोटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर मी माझा जो होमवर्क बाकी होता तर तो कंप्लीट केला आणि त्यानंतर एक ड्रॉइंग काढलं. हे ड्रॉइंगची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगेल. त्यानंतर ड्रॉइंग कंप्लीट झाल्यानंतर मी आणि दीदी बाजारला गेलो. बाजार वगैरे केला. बाजार करून घरी येईपर्यंत पप्पांनी ते ड्रॉइंग ठेवून पूजा मांडलेली होती. आम्ही ही पूजा निंबाईत बाबा म्हणून करतो. निंबाईत बाबा म्हणजे बैलपोळ्यानंतर 7 दिवसांनी ही पूजा केली जाते आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आमचा आजचा दिवस संपला. थँक फॉर वॉचिंग.